ॲक्च्युली काल आहे ना आम्ही मुरुडला जायचा प्लॅन बनवला होता, पण सडनली तिथं रेड अलर्ट असल्यामुळं आमचा प्लॅन चेंज झाला. मित्रांनो, तर आज आम्ही आलो आहे जुन्नर तालुक्यामधील शिवनेरी या किल्ल्यावर. तर वातावरण बघू शकता तुम्ही, बघा सबस्क्राईब करा. पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आपला जिथे महाराजांचा जन्म झाला. आम्ही 5 जण आलेलो आहे. माहिती तुम्हाला गडाची माहिती पण आपण घेतलेली आहे ब्लॉगमध्ये आपल्या, तर ती पण तुम्हाला भेटून जाईल. त्या लेण्यांचं खोदकाम असं 2000 वर्षापूर्वी 7 मान काळामध्ये झालेलं. त्या लेण्यांमध्ये विहारांचे चैत्यगृह असतात. विहार म्हणजे बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठीचं पण चैत्यगृह म्हणजे ज्याच्यामध्ये स्तूप कोरलेला असतो, जो भगवान गौतम बुद्धांचं प्रतीक म्हणून मानला जातो. तर जवळपास अशा 78 लेण्या आहेत. त्या लेण्यांसमोर छोटी छोटी पाण्याची टाकी आहे. तसंच किल्ल्यावर येताना तुम्ही बरीच पाण्याची टाकी पाहिली असेल, तर जवळपास अशी 60 पाण्याची टाकी आहेत. फक्त ही जी वरची पाण्याची टाकी आहेत ना, ग्रील लावलेली, यादव काळात आणि बहमनीच्या काळामध्ये 12व्या आणि 15व्या शतकामध्ये खोदलेली वरची पाण्याची टाकी. त्या 7 वाहनांच्या काळानंतर शिवनेरी किल्ला आधीर, शिंद, शिलाहार, राष्ट्रकूट, यादव, चालुक्य अशा बऱ्याच राजसत्तांच्या ताब्यामध्ये होता. पण 1347 नंतर तो बहमनी साम्राज्याच्या ताब्यात गेल्यावर मलिक अहमद नावाचा जो बहमनीचा सरदार होता, त्यांनी 1463 ते 1482 या 19 वर्षाच्या कालावधीमध्ये किल्ल्यावरती बरंचसं बांधकाम हे केलं. म्हणजे बहमनीच्या काळातच झालं. तर असं त्या बहमनी काळामध्ये सगळं बांधकाम झालेलं आहे. खालच्या 7 दरवाजांपैकीचे 5 दरवाजे, त्या अंबरखाना पाहिला, त्या अंबरखाना, महाराजांचा जन्म झाला, ते पुढे सरकारवाडा वाचतो, असं सगळं बांधकाम करून निजामशाहीची स्थापना केली. बहमनी कोण होती? बहमनी कर्नाटकमधली गुलबर्गा आहे राजधानी. असं म्हणजे बहमनीच्या आता बहमनी असं नाव पडलं. आणि त्या बहमनींच्याच फुटून पुढं आदिलशाही, निजामशाही, बरीचशाही, म्हणजे तुम्ही 1300 सालात 15व्या शतकात. तर ते झालं. तर त्या मलिक अहमद जो होता, त्यांनी काय केलं होतं, बांधकाम करून निजामशाहीची स्थापना केली नगरच्या. आणि 1636 पर्यंत निजामशाही केला होता. 1636 ते 1757 पर्यंत दिल्लीच्या मुघलांचा किल्ला होता. 1757 ते 1818 पर्यंत पुण्याच्या पेशव्यांकडे किल्ला होता. 1818 नंतर इंडिया कंपनी आणि 1947 नंतर आता वन विभाग आणि पुरातत्व विभागाकडे किल्ला इंडिपेंडंट. 1630 ते 1636 तर 6 वर्षाचं महाराजांचं बालपणी शिवनेरी किल्ल्यावर गेलं. परत किती वर्ष गेलं बालपण? 6 वर्ष. परत काय स्वराज्य शिवनेरी किल्ला नव्हता. आणि 1636 पर्यंत आजीराजे निजामशाहीचे सरदार असल्यामुळे निजामशाहीचा किल्ला होता. 1636 निजामशाहीची आपली मुघलांकडे किल्ला गेला. स्वराज्याचा किल्ला तो डायरेक्ट 1757 नाना पेशव्यांनी मराठ्यांकडे. आता किल्ल्यावर येताना तुम्ही खाली जे काही 7 दरवाजे पाहिले, त्याच्यापैकीचा पहिला मुख्य दरवाजा, शिवाजी देवीचा दरवाजा, शिवाजी देवीचं मंदिर, यातून जे काय बांधकाम आहे ते एकतर पेशवाईच्या काळामध्ये झाले. म्हणजे 7 वाहन काळापासून त्या लेणीमध्ये देवी, परंतु मंदिर, सभामंडप वगैरे हे जे काय बांधकाम आहे पेशव्यांच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. तर शहाजीराजे हे निजामशाहीचे सरदार असल्यामुळे हा जुन्नर परगणा आणि शिवनेरी किल्ला त्यांच्याकडे जहागीर म्हणून आता. शहाजीराजे आणि जिजाऊ त्यांना एकूण 6 मुलं झाली असा उल्लेख शिव भारतग्रंथाच्या 6व्या अध्यायामध्ये येतो. म्हणजे पहिला संभाजी, त्याच्यानंतर 4 मुलं आणि 6वे छत्रपती शिवराय. महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव पण संभाजी होतं आणि मुलाचं नाव पण संभाजी होतं, कडंतांब. तर त्या पहिल्या संभाजीचं ते किल्ल्याची त्यावेळी जे किल्लेदार होते शिरोजी विश्वासराज म्हणून त्यांची मुलगी जयंती हिच्याबरोबर झालेलं होतं. म्हणजे ते शहाजीराजांचे नेहमी होते. त्यामुळं जिजामाता ज्यावेळेस शिवरायांच्या गरोदर राहत्या त्यावेळेला सुरक्षेसाठी म्हणून इथं किल्ल्यावर त्यांना ठेवण्यात आले. ते गरोदर असताना शिवाई देवीला नवस बोलल्या, जर मला मुलगा झाला तर त्या मुलाचं नाव मी तुझ्या नावावरून ठेवी. म्हणून मग ते शिवाईवरून शिवाजी नाव ठेवलं. असा उल्लेख येतो चिटणीस बकरीमध्ये. तर शिव भारत ग्रंथामध्ये असा उल्लेख येतो की शिवनेरी किल्ल्यावर त्या पुरुषश्रेष्ठाचा जन्म झाला म्हणून त्याचं शिवाचं नाव ठेवण्यात आलं. बाकीचे जे दरवाजे आहेत, कुलूप दरवाजा, मेना दरवाजा, पीर दरवाजा, हे सगळे दरवाजे बहमनी काळातच 15व्या शतकामध्ये बांधलेले.
त्या अंबरखाना तुम्ही पाहिला, त्या अंबरखाना म्हणजे धान्य साठवायची जागा. त्या ठिकाणी धान्य वगैरे साठवलं जायचं. समोरची ही जी कौलारू इमारत आहे, ही कौलारू इमारत 1960 नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळेचे PWD मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या काळामध्ये बांधली गेलेली आहे. त्याच्यामध्ये जिजाऊ आणि शिवरायांची पंचधातूची शिल्पाकृती मूर्ती आहे. त्याला शिवकुंज असं म्हणलं जातं. अशी 1960 नंतर बांधली गेलेली वास्तू आहे. चला पुढे. आता समोर ही जी मशीद दिसते तिच्यावर असणाऱ्या कमानीवर तिला कमानी मशीद असं म्हणतात. ती फक्त पांढऱ्या कलरची खोली आहे आणि त्याच्या पुढे पाण्याचं टाकं त्यालाही कमानी टाका असं म्हटलं जातं. मशिदीचं बांधकाम आहे 1616-1617ला निजामशाहीच्या राजवटीमध्ये बुरान निजामशाह तिसरा त्याच्या कालावधीमध्ये मशिदीचं बांधकाम आहे. 1616ला शिवजन्म स्थापन झालेलं आहे. हे जे काय दगडाचं गोलाकार आहे ना, चुन्याचा घाणा आहे. म्हणजे किल्ल्याच्या बांधकामासाठी जे गुळ चुना वगैरे मिक्स करत जायचं त्याचा हा घाण आहे. आणि हे पुढचं हेलिपॅडचं आहे. म्हणजे कोणी राजकीय नेता वगैरे हेलिका या ठिकाणी उतरतात. आता या आदिलशाही असो निजामची बांधणी म्हणली तुम्ही 1616 शिवरायांच्या आधी. आदिलशाही असो निजामशाही असताना नगरची निजामशाही हा म्हटलं. तर आदिलशाही असो निजामशाही किंवा मुघलशाही कोणताही किल्ला म्हणलं की जशी गावाला पाटील आणि कुलकर्णी प्रमुख असायचे तसा किल्ल्याचा प्रमुख हातीदार, सैन्याचा प्रमुख हवालदार, तहसीलचा प्रमुख सभीस आणि बांधकामाचा प्रमुख हा कारखान्याचे काय असायचे प्रमुख असायचे. तर महाराजांचा जन्म झाला त्यावेळेला पेशव्याकडून इंग्रजांकडे पेशव्याचा किल्ला आला पण त्यावेळेला मोहम्मद आलम खान आणि पेशव्याकडून इंग्रजांचा किल्ला घातला त्यावेळेला परशुराम त्र्यंबक हे किल्ल्याला किल्लेदार म्हणून गेले. आता ही जी वास्तू आहे संपूर्ण याला सरकारवाडा असं म्हणलं जायचं. म्हणजे इथून काय केलं जायचं सगळा किल्ल्याचा प्रशासकीय कारभार केला जायचा. हे जे काही किल्लेदार हवालदार कारखाने तर प्रत्येकाची या ठिकाणी हक्क तर 1818ला ज्यावेळेस इंग्रजांचा किल्ला आला त्यावेळेला डिसेंबर 1818ला अहमदनगरचा कलेक्टर हिजरी पॉटिंग त्याच्या आदेशानुसार इंग्रजांनी हे सगळं बांधकाम काय केलं पाडून टाकलं. जे काही दिसतंय ना 1818ला इंग्रजांच्या आदेशानुसार काय झालं त्याची पाडापाडी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्या कौलारीमध्ये शेजारी जे गुण मोराचं झाड आहे तिथून जुन्नरमध्ये जायला साखरदांडाची म्हणून वाट आहे. ती वाट सुद्धा इंग्रजांनी 1818ला तोडून काय केली उद्ध्वस्त करून टाकली. त्या पायऱ्या होत्या पायऱ्या वगैरे तोडल्या. जुन्नरमध्ये जायला जंगलातून ती वाट होती. त्या पाडापाडीतून जे वाचून राहिलं ते म्हणजे हमामखाना. त्याच्या आतमध्ये टब सारखं हे स्नानगृह म्हणजे आंघोळीचं त्याच्या अवतीभोवती टाक्या वगैरे. आणि ही वास्तू जिच्यामध्ये महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630. पाळणा काय त्यावेळेस नाही तो नवीन आहे. ती खोलीला असते तिचं बाहेरनं दर्शन घ्यायचं. रात्री दीपक आहे कुठं राहते आम्ही आलो धनकवडी धनकवडी मग इकडे कात्रजच्या तिकडे बरोबर कात्रज धनकवडी सिंहगड रोड सिंहगड जवळच आहे. तर ही वास्तू राहिली जिच्यामध्ये महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630ला. ज्याच्यामध्ये पाळणा म्हणजे तो पाळणा काय त्यावेळेस नाही तो नवीन आहे. ती खोली बंद आहे तिचं बाहेरनं दर्शन घ्यायचं. त्याच्या वरची जी खोली आहे ना पहा खालचा दगड मोठा आहे वरचा छोटा आहे. वरचं बांधकाम 1924-25ला कोल्हापूरचे जे शाहू महाराज आहे त्या शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी वरचं बांधकाम केलेलं. म्हणजे खालचं बांधकाम हे बहमनी काळातलं आहे परंतु वरचं बांधकाम हे 20व्या शतकामध्ये झालेलं. महाराजांच्या काळात वरती ते होतं का नाही काय माहिती नाही. नंतर इंग्रजांनी पाडले गेली. मग किती मोठी वास्तू होती त्याचं काही उल्लेख नाही. असू बी शकतं चौथीच्या पुस्तकात ते कारण का पूर्ण आहे. पुढच्या बाजूचं चित्र असतं तुम्ही पुढे गेल्यावर दिसून तुम्हाला पुढून ते नक्षी वगैरे पलीकडून. तर आता जयदेश अकावली आणि शिवभारत या 2 ग्रंथांमध्ये शिवरायांच्या जन्माची जी काही स्थिती आहे ती अशी आहे की फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 वार शुक्रवार हस्त नक्षत्र
शुक्लनाम संवत्सर सायंकाळी शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. मग त्या शकाचं रूपांतर इसवी सनामध्ये केलं 79 मिळून. इथे येतं 19 फेब्रुवारी 1630. त्याच्यामुळे दरवर्षी 19 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवजन्माचा शासकीय कार्यक्रम हा शिवनेरीवरती केला जातो. म्हणजे जी जुनी तारीख आहे ती 27 एप्रिल 1627 ही 5व्या क्रमांकाच्या मुलाची आणि जे देश अकावली आणि शिव भारतानुसार 19 फेब्रुवारी 1630 ही शिवरायांची खरी जन्म तारीख. इकडे किल्ल्यावर येताना तुम्ही बरीचशी सागाची झाडं पाहिली आहेत. तर तो जो काय 7 वानकाळ आहे त्या 7 वानकाळामध्ये तिथं जवळ नाणेघाट आहे. नाणेघाटातून कल्याण नाना सोपारा ही जी काही बंदरं आहे त्या ठिकाणी या झाडाची लाकडी नेली जायची. ग्रीक आणि रोम हे देशातले व्यापारी येऊन ती खरेदी करायची आणि घरं बांधण्यासाठी त्याचा त्या ठिकाणी वापर केला जायचा. त्याच्यामुळे ते जे काही लेणे ते लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेमध्ये शिलालेख लिहिलेले इरिलेवन नावाच्या चिटनस नावाच्या ग्रीक व्यापाऱ्यांनी ते लेणं खोदायला दान धर्म केला. थोडक्यात भारताचा ग्रीक आणि रोमची 2000 वर्षापासून व्यापार होत होता ही माहिती आपल्याला त्याच्यामध्ये असणाऱ्या शिलालेखाद्वारे समजते. हे जे पुढं टाक आहे त्याचा आकार बदामासारखा असल्यामुळे त्याला बदामी टाका असं म्हणतात. ते बरोबरीच्या काळातच 15व्या शतकात पाण्याच्या वापरासाठी म्हणजे खोदलेले. वर एक माथ्यावर घुमट दिसतो एकदम जंगलात. तर मुघल काळामध्ये चल दौलत खानला घुमट असतो बांधकाम. 19 फेब्रुवारी 1630ला शिवरायांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. त्यावेळेला अहमदनगरच्या निजामशाहीकडे हा सगळा भाग होता. नगर जुन्नर संगमनेर सहित निजामशाहीवर आदिलशाही आणि मुघलशाहीने आक्रमण केल्यावर 1636 पर्यंत निजामशाही संपली आणि शिवनेरी किल्ला मुघलांनी जिंकला आणि त्यांच्या औरंगाबाद सुराला जोडून टाकला. 1636 नंतर शहाजीराजे हे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले. आदिलशाहीने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. पुण्यातला जो लाल महाल त्या ठिकाणी इथून सगळे पुण्याला राहायला गेले. तर बादशाहनामा म्हणून जे शहाजहान बादशाहचं चरित्र आहे त्याच्यामध्ये अशी नोंद आहे की जून 1636 पर्यंत शहाजीराजे जिजाऊ आणि शिवराय शिवनेरी किल्ल्यावर होते. त्यानंतर ते पुण्याला गेले. मग पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण भागात महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. तर स्वराज्यामध्ये काही शिवनेरी किल्ला नव्हता. 1657 आणि 1670 असं 2 वेळा जुन्नरवर आक्रमण केलं पण त्याच्यामध्ये काही किल्ला ताब्यात आला नाही. त्यानंतर संभाजी, राजाराम, तारा आणि बाजीराव पेशव्यांच्या काळात पण मराठ्यांकडे किल्ला आला नाही. 1757ला नाना पेशव्यांनी किल्ला घेतला. 1818ला पेशवाई गेल्यावर किल्ला इंग्रजांकडे गेला. असा 7 वानकाळापासून ते आतापर्यंत सगळा किल्ल्याचा इतिहास. काय प्रश्न? म्हणजे संभाजी महाराज किंवा बाकीच्या सर्वांनी किल्ला घेण्यासाठी मी केलं होतं पण आला नाही. नाही आला नाही. किल्ल्याचं खालपासून शेवटपर्यंत अंतर आहे 1600 मीटर इतकं आहे. समुद्र सपाटीपासूनची उंची 3342 फूट आहे. एकूण सगळं किल्ल्याचं क्षेत्रफळ 141 हेक्टर 24 गुंठे आहे. त्याच्यापर्यंत पुरातत्व विभागाकडे हे शिवजन्मस्थान लेणे आंबा संरक्षित असते 9 एकर 4 गुंठे आणि किल्ल्याचं प्राचीन नाव हे शिवनेर होतं. जसं जसं बांधकाम झालं ते पुढं कालांतराने शिवनेर झालं. बरंच मोठा असेल ना. हां आधी बरंच मोठा असेल नाही काय हा सगळं एवढा पाहिजे तोडकाम केलं आता बरंच तोडकाम हेच तोडलं तसंच नाही. ही वास्तू तर रस्ता तोडला म्हणजे खाली जुन्नरला जोडतात तो तोड. हा रस्ता मधून त्यामुळे पण ते जिथं पायऱ्या तेवढ्याच तोडल्या बाकी काय